नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात आपण एका अत्यंत रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, शरीरातील ऊर्जेची पातळी, स्नायूंची ताकद आणि एकूणच जीवनातला उत्साह, या सगळ्यामागचं मुख्य इंजिन कोणतं असेल? आज आपण याच वैज्ञानिक यंत्रणेची अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एका अशा समस्येकडे वळतोय जी आजकाल खूप सामान्य झाली आहे. ते म्हणजे छुपे ऊर्जा संकट. आणि आजकालचे पुरुष आपला नैसर्गिक उत्साह का गमावत आहेत हे आपण पाहणार आहोत. आता तुम्ही कधी विचार केलाय का की भरपूर व्यायाम करूनही स्नायू का कमकुवत होतात, किंवा रात्री पुरेशी झोप घेऊनही दिवसभर सतत थकवा का जाणवतो? हा प्रश्न खरोखरच पडण्यासारखा आहे. पण आजच्या आधुनिक धावपळीत ही लक्षणं इतकी सामान्य झाली आहेत की आपण त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतो. आणि इथंच खरा गुन्हेगार समोर येतो. ह्या सगळ्या समस्यांचं मूळ केवळ कामाचा ताण किंवा व्यस्त जीवनशैली नसून त्यामागे दडलेला एक छुपा घटक आहे, आणि तो म्हणजे कमी टेस्टोस्टेरॉन पातळी. हे एक असं हार्मोन आहे जे आपल्या नकळत आपल्या शरीरावर आणि मनावर 24 तास प्रभाव टाकत असतं. आता या शक्तिशाली हार्मोन मागचं खरं सत्य आपण समजून घेऊया आणि त्याबद्दलचे काही जुने गैरसमजही दूर करूया. डॉक्टर रवी यांचं या संदर्भातलं एक फार छान आणि महत्त्वाचं विधान आहे. ते म्हणतात की टेस्टोस्टेरॉन हे केवळ बॉडी बिल्डरसाठी किंवा जिममध्ये जाणाऱ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर हे ताकद, ऊर्जा आणि पुरुषत्व ठरवणारं असं हार्मोन आहे जे प्रत्येकाच्या दैनंदिन आरोग्यासाठी अगदी अत्यावश्यक आहे. थोडक्यात आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं तर टेस्टोस्टेरॉन हे प्रामुख्याने पुरुषांच्या वृषणामध्ये म्हणजेच टेस्टिसमध्ये तयार होणारं मुख्य हार्मोन आहे. शरीराची आणि मनाची गाडी सुरळीत चालवण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं इंधन आहे असं समजायला हरकत नाही. पण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे, जरी हे पुरुषांमधील मुख्य हार्मोन असलं तरी ते स्त्रियांच्या शरीरातही अस्तित्वात असतं. फक्त त्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. म्हणजेच हा मानवी शरीराच्या एकूण रचनेचाच एक अगदी नैसर्गिक आणि अविभाज्य भाग आहे. बरं, आता आपण या हार्मोनच्या 5 मुख्य भूमिका आणि त्याचा आपल्या शरीरावर सर्वांगीण प्रभाव नेमका कसा पडतो ते पाहूया. खरं तर आपल्या शरीराची संपूर्ण यंत्रणा एकाच घटकावर कशी अवलंबून असू शकते हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. हे एकच हार्मोन प्रामुख्याने 5 वेगवेगळ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी नियंत्रित करत असतं. जर आपण सखोल विचार केला तर हे हार्मोन प्रथिनांचं संश्लेषण करून स्नायूंना बळकट करतं. तसंच पोटाभोवती नको असलेली चरबी साठून न देण्याचं कामही हेच करतं. याशिवाय लैंगिक आरोग्य उत्तम राखणं, हाडांची घनता वाढवून त्यांना मजबूत ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसभर सक्रिय, आत्मविश्वासू आणि मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवणं, ही सगळी कामं टेस्टोस्टेरॉनच करतं. आहे ना कमाल? पण हे सगळं ठीक असताना गडबड कधी होते? शरीरातील या हार्मोनची पातळी कमी होत असल्याची लक्षणं कशी ओळखायची ते आता आपण पाहूया. पहा, जर तुम्हाला काही विशिष्ट लक्षणं जाणवत असतील, जसं की सततचा थकवा, पोटाचा घेर अचानक वाढणं, कामेच्छा कमी होणं किंवा विनाकारण मनस्थितीत सतत बदल होणं म्हणजेच मूड स्विंग्स, तर हा शरीराने दिलेला एक मोठा धोक्याचा इशारा आहे. जर व्यायाम करूनही स्नायूंचा आकार कमी होत असेल तर या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण नैसर्गिकरित्या आपला उत्साह पुन्हा कसा मिळवायचा यावरही अत्यंत प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. कोणत्याही औषधांवर अवलंबून न राहता तुम्ही फक्त ह्या 6 साध्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. योग्य व्यायाम, ज्याला आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो, उच्च प्रथिनेयुक्त आहार, निरोगी स्निग्ध पदार्थ, पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्व, शांत झोप आणि ताणतणाव कमी करणं. हे बदल ऐकायला सोपे वाटत असले तरी त्यांचे परिणाम खूप मोठे आहेत. थोडा अधिक स्पष्ट करायचं तर आहारात अंडी, चिकन, पनीर आणि डाळींचा समावेश करा. व्यायामामध्ये स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट्स सारख्या प्रकारांवर भर द्या. तसंच चांगल्या स्निग्ध पदार्थांसाठी तूप, सुकामेवा आणि बिया खाणं हा एक अतिशय सोपा आणि सहज अंमलात आणण्याजोगा आराखडा आहे जो कोणीही वापरू शकतो. शेवटी आपण आपल्या जीवनशैलीचा याच्याशी असलेला थेट संबंध आणि त्यातील वाढवणारे विरुद्ध नष्ट करणारे घटक पाहणार आहोत. हे समजून घेणं खूप सोपं आहे. एकीकडे रोज 7-8 तासांची शांत झोप,
सकाळचं कोवळं ऊन आणि तणावमुक्त जीवन हे तुमचे मित्र आहेत जे हार्मोनची पातळी वाढवतात. तर दुसरीकडे मद्यपान, धूम्रपान आणि बाहेरील जंक फूड हे तुमचे छुपे शत्रू आहेत जे या मौल्यवान हार्मोनचा अक्षरशः नाश करतात. एक अतिशय सोपं गणित कायम लक्षात ठेवा. जास्त ताणतणाव बरोबर कमी टेस्टोस्टेरॉन. आजकालची आपली सततची धावपळ आणि मानसिक ताण यांचा आपल्या ऊर्जेवर कसा थेट आणि नकारात्मक परिणाम होतो हे या एका छोट्याशा वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर टेस्टोस्टेरॉन म्हणजे केवळ स्नायू बनवणं नाही, तो तुमच्या आत्मविश्वासाचा, उत्तम आरोग्याचा आणि दर्जेदार जीवनाचा पाया आहे. तुम्ही फक्त तुमच्या जीवनशैलीची काळजी घ्या, तुमचे हार्मोन्स बाकी सगळ्या गोष्टींची काळजी आपोआप घेतील. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न, थोडा विचार नक्की करा. आपल्या आजच्या या आधुनिक सवयी आणि जीवनशैलीमुळे आपण नकळतपणे आपल्या नैसर्गिक ऊर्जेचा आणि उत्साहाचा सर्वात मोठा स्रोत तर नष्ट करत नाही होत ना? यावर नक्की चिंतन करा आणि स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.